नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्रातील जे हवामान आहे त्या हवामानाच्या संदर्भात आपण माहिती पाहतो आहेत. महाराष्ट्रातील जे काही हवामान आहे त्याच्या संदर्भातचा हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर यूट्यूबवरती महाराष्ट्रातील हवामान पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पार्ट 1मध्ये मान्सून प्रकारचं हवामान म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे या संदर्भात माहिती आपण पाहिलेली. आणि पार्ट 2मध्ये महाराष्ट्रातील जे हे उन्हाळ्यामधील महाराष्ट्रातील हवामानाची परिस्थिती आहे तर त्या संदर्भाची माहिती आपण पार्ट 2 या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्याच्यानंतर हा हवामानाचा जो व्हिडिओ आहे म्हणजे पार्ट 3 हा व्हिडिओ, याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील जे पावसाळ्यातील हवामानाची परिस्थिती आहे तर त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर असे बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी होईल. ज्यांनी कोणी आणखीन सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, ज्याचा फायदा तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच तुमच्या परीक्षेसाठी होणार आहे. तर महाराष्ट्रातील पावसाळ्यातील हवामानाची परिस्थिती, याच्या अगोदर आपण उन्हाळ्यातील हवामानाची परिस्थिती पाहिलेली होती. जसं तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जो उन्हाळ्याचा ऋतू असतो तो उन्हाळ्याचा ऋतू साधारणतः मार्च ते जून या कालावधीपर्यंत असतो. या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधलं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढलेलं असतं. त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर जूनच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जून ते सप्टेंबर या 4 महिन्याचा जो काही कालावधी आहे तर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाळा ऋतू असतो. मग या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात एकंदरीत हवामानाची परिस्थिती कशी असते म्हणजे थोडक्यात मग कोकणमध्ये कशी असते, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि खानदेश असेल, या भागामध्ये एकंदरीत पावसाळ्यामध्ये पाऊस किती पडतो किंवा त्याचबरोबर ह्युमिडिटी किती असते, टेम्परेचर किती असतं, तर या संदर्भाची आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मान्सूनचं जे काही स्वरूप आहे ते मान्सूनचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. मान्सूनचं स्वरूप याच्यामध्ये काही विधानं तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे की भूखंडावरती जास्त तापमानामुळे कमी दाब निर्माण होतो. ठीक आहे. याच्या अगोदरही तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जे आपलं वायुदाब आणि तापमान यांचं रिलेशन आहे. ज्या ठिकाणी तापमान नेहमी जास्त असतो त्या ठिकाणी वायुदाब हा कमी असतो आणि जिथं तापमान कमी असतं तिथं वायुदाब नेहमी जास्त असतो. आता आपल्या महाराष्ट्राचं जे काही लोकेशन येतं ते दक्षिण भारतामध्ये येतं. इव्हन भारतामध्ये जर आपण त्याचं लोकेशन पाहिलं तर ते दक्षिण भारताला आहे. आणि या दक्षिण भारताच्या तिन्ही बाजूला पाण्याचा भाग आहे, महासागराचा भाग आहे. ज्यावेळेस उन्हाळा ऋतू आपल्याकडे असतो म्हणजे साधारणतः मार्च ते जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपल्या इकडे उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस या ठिकाणी भारतामध्ये जो काही द्वीपकल्पीय भाग आहे या द्वीपकल्पीय भागामध्ये म्हणजे थोडक्यात तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं लोकेशन आहे. इथं महाराष्ट्र आहे आणि याच्या तिन्ही बाजूला त्या ठिकाणी हिंदी महासागर आहे. ज्यावेळेस आपल्या इकडे उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस हा जमिनीचा जो भाग आहे तो जमिनीचा भाग म्हणजे आपला पेनिन्सुलाचा भाग ज्याला भारतीय द्वीपकल्प आपण म्हणतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं की जमीन लवकर तापते आणि पाणी उशिरा तापत राहतं. याच्यामध्ये मग जमीन तापल्यानंतर जमिनीवरती त्या ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होतं आणि याच्या उलट त्या ठिकाणी जे हिंदी महासागराचा भाग आहे तर या ठिकाणी हाय प्रेशर राहतं. त्यातले त्यात भारताचा उत्तरेकडला जो काही भाग आहे म्हणजे हिमालय पर्वताच्या उत्तरेकडे असणारा जो काही भाग आहे ज्याला आपण तिबेटचं पठार म्हणतो, या तिबेटच्या पठारावरती एकदम कमीत कमी दाब निर्माण होतो, लो प्रेशर क्रिएट होतं. आणि हिंदी महासागरामध्ये म्हणजे जे तिन्ही बाजूला हिंदी महासागराचा भाग आहे त्या ठिकाणी हाय प्रेशर असतं. त्याच्यामुळे वाऱ्याचा एक गुणधर्म आहे, वारे नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहतात. त्याच्यामुळे हे वारे सागराकडून त्या ठिकाणी तिबेटच्या पठाराकडे व्हायला निघतात. म्हणजे अरबी समुद्रावरून त्या ठिकाणी तिबेटचं पठार या भागाकडे हे वारे व्हायला निघतात. हे वारे वाहत असताना या वाऱ्यांचं जे काही डायरेक्शन आहे ते वाऱ्यांचं डायरेक्शन नैऋत्येकडून ईशान्येकडे होतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आपण ज्यावेळेस भारताचा नकाशा पाहू त्यावेळेस या अशा पद्धतीनं भारताचा खालचा द्वीपकल्पीय भाग, वरच्या भागामध्ये या ठिकाणी तिबेटच्या पठारावरती लो प्रेशर क्रिएट होतं. या ठिकाणी आपला अरबी समुद्र आहे आणि त्याचबरोबर या बाजूला बंगालचा उपसागर आहे. तर अरबी समुद्रामध्ये सुद्धा हाय प्रेशर असतं, बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा हाय प्रेशर असतं.
तर या कालावधीमध्ये म्हणजे जूनच्या कालावधीमध्ये जमिनीवरती लो प्रेशर आहे, पाण्यामध्ये म्हणजे महासागरामध्ये हाय प्रेशर आहे. त्याच्यामुळे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अशा पद्धतीनं वारे व्हायला लागतात. म्हणजे थोडक्यात हे जे डायरेक्शन आहे ते नैऋत्येकडून ईशान्येकडे अशा पद्धतीनं हे डायरेक्शन आहे. त्याच्यामुळे जूनमध्ये जे वारे व्हायला लागतात किंवा मग मेच्या एंडिंगलाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे वारे व्हायला सुरुवात होते. परंतु केरळमध्ये ते 1 जूनला एंट्री करतात, महाराष्ट्रामध्ये ते 7 जूनला एंट्री करतात, ज्याला आपण नैऋत्य मान्सून वारे म्हणतो. तर हे वारे वाहण्यामागचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे एकतर जमिनीवरती कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो, महासागरावरती जास्त दाब असतो. त्याचबरोबर आणखीन एक कारण म्हणजे ITCZ पट्ट्याचं उत्तरेकडे सरकणं. आता ITCZ पट्टा म्हणजे नेमकं काय, तर हे ITCZ बेल्ट ज्याला इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतात, यालाच मराठीमध्ये आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणतात. हवामानशास्त्रामध्ये जे काही आपण जागतिक वायुदाब पट्टे पाहिलेले आहेत, तर याच्या संदर्भाचा देखील व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. जे काही जागतिक वायुदाब पट्टे आहेत त्याच्यामध्ये अगदी पृथ्वीच्या मधोमध त्या ठिकाणी विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सांगितला जातो. हा जो काही विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे, या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होण्यामागचं जे कारण सांगितलं जातं ते म्हणजे विषुववृत्तावरती सूर्यकिरणं एकदम 90 डिग्रीमध्ये पडतात, लंबरूप पडतात. आणि सूर्यकिरणं लंबरूप पडत असल्यामुळे किंवा इथं उष्णता जास्त मिळत असल्यामुळे या ठिकाणची हवा तापते आणि या ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होतं. परंतु एक लक्षात घ्या की 12 महिने विषुववृत्तावरती सूर्यकिरणं लंबरूप पडत नाहीत, तर ऋतूनुसार त्याचं लोकेशन चेंज होत राहतं. जसं आपण नेहमी सांगतो की 21 जूनला जी सूर्यकिरणं लंबरूप पडतात ते 23.5 अंश कर्कवृत्तावरती या ठिकाणी सूर्यकिरणं लंबरूप पडतात 21 जूनला. तर 21 डिसेंबरला ती मकरवृत्तावरती सूर्यकिरणं लंबरूप पडतात. म्हणजे एक लक्षात घ्या की जी सूर्यकिरणं पृथ्वीवरती लंबरूप पडणार आहेत, 90 डिग्रीमध्ये पडणार आहेत, ते विषुववृत्तावरती 12 महिने पडणार नाहीत, तर ते कर्कवृत्त आणि मकरवृत्त या ठिकाणी ते शिफ्ट होत राहतात. म्हणजे सूर्यकिरणं लंबरूप पडत राहतात. आणि त्याच्यामुळेच जसं तुम्हाला सांगितलं की जिथं उष्णता जास्त किंवा सूर्यकिरणं एकदम 90 डिग्रीमध्ये पडत आहेत तिथं थोडीशी उष्णता जास्त मिळेल आणि मग त्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा असणार आहे. त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये होतं काय की 21 जूनला म्हणजे हळूहळू जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा आहे ज्याला ITCZ बेल्ट म्हटलं जातं, म्हणजेच इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, ज्याला मराठीमध्ये आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हटलं जातं. तर हा जो काय ITCZ बेल्ट आहे तर तो जूनमध्ये त्या ठिकाणी तो कर्कवृत्ताजवळ यायला लागतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की आता आपल्याला माहिती आहे की भारताच्या अगदी मध्यातून हे कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे गुजरात असेल किंवा मग राजस्थानचा काही भाग असेल, मध्य प्रदेश असेल, तर या भागामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं की 21 जूनला या कर्कवृत्तावरती सूर्यकिरणं लंबरूप पडतात. त्याच्यामुळे ITCZ बेल्टचं जे काही लोकेशन आहे तर हे ITCZ बेल्टचं लोकेशनसुद्धा 21 जूनला या कर्कवृत्ताच्या आसपास असतं. आणि मग ITCZ बेल्ट म्हणजे नेमकं काय की हा ITCZ बेल्टचा जो पट्टा आहे तो म्हणजे कमी दाबाचा पट्टा आहे. आणि मग भारताच्या मध्यामध्ये कमी दाब आहे, तिबेटच्या प्रदेशावरती कमी दाब आहे आणि भारताच्या तिन्ही बाजूला महासागरामध्ये हाय प्रेशर आहे. म्हणजे या ठिकाणी जास्त दाबाचं केंद्र या भागामध्ये आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं की वाऱ्याचा गुणधर्म आहे की जास्तकडून कमीकडे हे वारे वाहतात. त्याच्यामुळे हे वारे महासागराकडून जमिनीकडे वाहत राहतात. आणि हा जो कालावधी आहे हा कालावधी म्हणजे जूनची स्टार्टिंग. जसं आपण नेहमी सांगतो की केरळमध्ये 1 जूनला हा मान्सून प्रवेश करतो, 7 जूनला तो महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो. तर त्याच्यामागचं कारण हे आहे की एकतर जमिनीवरती कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो आणि त्याच्यानंतर जो ITCZ बेल्ट आहे तर हा ITCZ बेल्टसुद्धा त्या ठिकाणी उत्तरेकडे शिफ्ट व्हायला लागतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे मान्सून वारे आहेत हे मान्सून वारे त्या ठिकाणी महासागराकडून त्या ठिकाणी जमिनीकडे व्हायला लागतात. आणि हे जे वारे वाहत आहेत ते वारे बाष्पयुक्त वारे असणार आहेत. बाष्पयुक्त वारे म्हणजे जसं आपण सांगतो की हा कालावधी खरा तर उन्हाळ्याचा आहे, परंतु जूनच्या नंतर आपल्या इकडे पाऊस पडतो त्याच्यामुळे आपण त्याला पावसाळा म्हणतो. आणि मग या कालावधीमध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय होते की आता महासागराचा जो काही भाग आहे तो महासागराचा भाग आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी हा आपला द्वीपकल्पीय भाग, ठीक आहे, भारताचा जो काही दक्षिणेकडला भाग आहे, आता याच्या तिन्ही बाजूला पाण्याचा भाग आहे. आणि हा कालावधी खऱ्या अर्थाने उत्तर गोलार्धामध्ये हा उन्हाळ्याचा कालावधी आहे. आपल्या भारतामध्ये त्या कालावधीत पाऊस पडतो म्हणून आपण त्याला पावसाळा म्हणतो.
मग या कालावधीमध्ये साहजिक आहे की महासागराचं टेम्परेचरसुद्धा वाढायला लागेल आणि पाणी जे काय आहे त्या पाण्याचं बाष्पीभवन व्हायला लागेल. पाण्याचं बाष्पीभवन होणं म्हणजे काय की जे पाणी आहे ते पाणी हिडन स्वरूपामध्ये वातावरणामध्ये असणं. आणि मग हे जे काही वारे आहेत हे वारे ज्यावेळेस भारताकडे व्हायला लागतात जून महिन्यामध्ये, त्यावेळेस या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मॉइश्चर असणार आहे, बाष्प असणार आहे. त्याच्यामुळे हे वारे भारताकडे येत असताना किंवा जमिनीकडे येत असताना, हिंदी महासागरातून ते जमिनीकडे येत असताना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त प्रमाणात असणार आहे, बाष्प खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तर अशा पद्धतीचं थोडक्यात मान्सूनचं स्वरूप आहे किंवा जे वारे महाराष्ट्रामध्ये असेल, इव्हन भारतामध्ये असेल, जे काही एंट्री करतात ते एंट्री म्हणजे वारे भारतामध्ये येण्यामागचं कारण एकतर कमी दाबाचा प्रदेश जमिनीवरती असतो, ITC झेड बेल्ट उत्तरेकडे सरकलेला असतो, त्याच्यामुळे हे वारे जमिनीकडे वाहतात. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते. जसं केरळमध्ये 1 जूनला स्टार्ट होते, महाराष्ट्रामध्ये 7 जूनला स्टार्ट होतो मान्सून. त्याच्यानंतर हळूहळू पुढे उत्तर भारतामध्ये तो वाढत चालतो. त्याच्यानंतर मान्सूनचा खंड तुम्हाला दिलेला आहे. मान्सूनचा खंड म्हणजे नेमकं काय, तर इथे एक विधान दिलेलं आहे की नैऋत्य मान्सूनच्या काळात पावसात सर्वसाधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा 1 वा 2 आठवडे किंवा आणखीन काही आठवडे देखील असू शकतो. आता एक लक्षात घ्या, जसं आपण नेहमी सांगतो की पावसाळा हा 4 महिन्याचा आहे, म्हणजे साधारणतः जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि मग या 4 महिन्यामध्ये असं कधी होत नाही की पाऊस दररोज पडतो. म्हणजे 4 महिन्यामध्ये जो पाऊस आहे, जसं आपण नेहमी सांगतो की मध्य महाराष्ट्रामध्ये वार्षिक जो पाऊस आहे तो साधारणतः 80 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर आहे. आपण इमॅजिन करू की 80 सेंटीमीटर पाऊस हा 4 महिन्यासाठी पडतो आहे. आणि मग हा 80 सेंटीमीटर पाऊस म्हणजे 4 महिन्यामध्ये 20-20 सेंटीमीटर असा पडणार नाही. किंवा मग एका महिन्यामध्ये 20 सेंटीमीटर 30 दिवस असतात, त्या 30 दिवसामध्ये म्हणजे मग त्या ठिकाणी 0.75 सेंटीमीटर दररोज पाऊस आणि दररोज 24 तास असतात. त्या 24 तासामध्ये मग पुन्हा आणखीन तास डिवाईड, मिनिट डिवाईड, सेकंड डिवाईड आणि त्याच्यामध्ये पाऊस म्हणजे असा पाऊस मोजून मापून पडत नाही. म्हणजे थोडक्यात काय की पाऊस जर पडला तर 80 सेंटीमीटर कधीकधी तो जूनमध्येच कव्हर करतो. कधीकधी पाऊस पडला तर जो 80 सेंटीमीटर पाऊस आहे एखाद्या ठिकाणी, समजा मध्य महाराष्ट्रामध्ये 80 सेंटीमीटर वार्षिक पाऊस आहे, तर तो कधीकधी सप्टेंबर महिन्यामध्ये तो कव्हर करतो. सध्याचं जे वर्ष आहे आपण पाहतोय की तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की पावसाळ्याच्या शेवटी खूप जास्त पाऊस झाला. म्हणजे थोडक्यात काय की पाऊस जो पडतो तो ॲक्युरेट पडणार नाही 4 महिन्यामध्ये. तो 4 महिन्यामध्ये पडेल किंवा 1 महिना एक्स्ट्रा वाढेल आणि मग ते कोणत्याही 1-2 महिन्यामध्ये तो सरासरी कव्हर करू शकतो. म्हणजे असं नाही की जेवढा काही पाऊस आहे तो 4 महिन्यामध्ये मोजून मापून पडणार आहे, तर असं अजिबात नसतं. याच्यामध्ये काही कालावधीसाठी पावसामध्ये सुद्धा खंड पडतो. म्हणजे साधारणतः कधीकधी काय होते की पाऊस कालावधी उशिरा स्टार्ट होतो, कधीकधी लवकर स्टार्ट होतो परंतु मध्ये थोडासा गॅप पडतो. मग तो गॅप 1 आठवड्याचा असू शकतो, 2 आठवड्याचा असू शकतो किंवा 1 महिन्याचा देखील असू शकतो. मग हा ज्याला मान्सूनचा खंड म्हटलं जातं. मग मान्सूनचा खंड कशामुळे निर्माण होतो, तर याच्या मागची बरीचशी कारणं आहेत. जसं महासागरामध्ये एखादं जर आवर्त निर्माण झालं त्या कालावधीमध्ये, तर हे आवर्तसुद्धा मान्सून वारे डायव्हर्ट करू शकतो, त्यांची दिशा बदलू शकतो. किंवा मग एल निनो असेल, ला निनो असेल, यांचेसुद्धा इम्पॅक्ट याच्यावरती होत राहतात. त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी खंड पडत राहतो. इक्वेटोरियल ट्रफ आहे. इक्वेटोरियल ट्रफ जर तो इक्वेटोरियल ट्रफ जर साऊथ साईडलाच राहिला तर त्याच्यामुळे सुद्धा मान्सूनमध्ये खंड पडू शकतो. अशी बरीच कारणं आपल्याला सांगता येतील की मान्सूनमध्ये खंड का पडतो. ठीक आहे, तर म्हणजे थोडक्यात पावसाळ्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे त्याच्यामध्ये जर थोडासा गॅप आला तर त्याला आपण मान्सूनचा खंड म्हणतो. त्याच्यानंतर पर्जन्यामधील विभागवार बदल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. महाराष्ट्रात वर्षामध्ये जो पाऊस पडतो त्यापैकी सुमारे 80 ते 85% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो. ठीक आहे, आता जसं तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर की मान्सून म्हणजे काय, की मान्सून म्हणजे ऋतूनुसार वाऱ्यांच्या डायरेक्शनमध्ये बदल होतो किंवा ऋतूनुसार वारे आपली दिशा बदलतात. तसं भारतामध्ये 6 महिन्यासाठी वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात आणि त्याच्यानंतर 6 महिन्यासाठी वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, ज्याला आपण माघारी मान्सूनचा कालावधी म्हणतो. तर एक लक्षात घ्या, जसं तुम्हाला सांगितलं की जो पावसाळ्याचा कालावधी आहे तो पावसाळ्याचा कालावधी म्हणजे जूनपासून स्टार्ट होतो आणि या जूनमध्ये नैऋत्येकडून ईशान्येकडे वारे वाहतात. आता हे जे वारे वाहतात ते जून ते साधारणतः सप्टेंबरपर्यंत वाहतात. सप्टेंबरच्या नंतर हे वारे रिटर्न व्हायला लागतात.
हा जो रिटर्न वारे वाहण्याचा कालावधी तो साधारणतः मग ऑक्टोबरपासून स्टार्ट होतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत हे वारे रिटर्न वाहतात. आता हे जे काय वारे रिटर्न वाहतात आणि नैऋत्येकडून ईशान्येकडे म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये जे वारे भारताकडे येत आहेत नैऋत्य दिशेने, तर यांच्यापासून पडणारा जो पाऊस आहे तर यांच्यापासून पडणारा पाऊस हा 80 ते 85% आहे आणि उरलेला 20 ते 15% जो पाऊस आहे तो या परतीच्या वाऱ्यापासून पडतो. म्हणजे जे हिवाळ्यामध्ये वारे रिटर्न यायला लागतात म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या नंतर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून जे वारे रिटर्न व्हायला लागतात, ज्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो किंवा परतीचे वारे म्हणतो, तर त्याच्यापासून जो पाऊस पडतो तो पाऊस साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर असतो आणि 80 ते 85% जो पाऊस आहे तो नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून आणि 15 ते 20% जो पाऊस आहे तो ईशान्य मान्सून वाऱ्यापासून. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी एकंदरीत एकूण पाऊस त्यांची विभागणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचं विधान तुम्हाला दिलेलं आहे की जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळातील पावसाचे मासिक प्रमाण व त्याच्या प्रादेशिक वितरणात फार मोठ्या प्रमाणात तफावत व विविधता पाहावयास मिळते. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्या प्रदेशामध्ये वार्षिक पाऊस ठरलेला असतो सरासरी, म्हणजे प्रत्येक वर्षी तेवढाच पाऊस पडेल सांगता येत नाही, त्याच्यापेक्षा कमी जास्त तो होऊ शकतो. जसं तुम्हाला सांगितलं की मध्य महाराष्ट्रामध्ये एक आपण जर कल्पना केली की समजा 80 सेंटीमीटर हा वार्षिक पाऊस आहे. हा 80 सेंटीमीटर वार्षिक पाऊस दरवर्षी पडेलच सांगता येत नाही. कधीकधी सरासरीच्या जास्त पाऊस पडतो, मग तो वार्षिक पाऊस 80 सेंटीमीटर असेल तर कधीकधी 90 सेंटीमीटर तो पडतो. कधीकधी पावसाचं प्रमाण कमी असतं, म्हणजे कदाचित तो एका वर्षामध्ये 60 सेंटीमीटरसुद्धा पडू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक वर्षी सारखाच पाऊस पडेल सांगता येत नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये मासिक प्रमाणात मोठ्या प्रमाणावर तफावत पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय की जसं तुम्हाला सांगितलं की कधीकधी 7 जूनलाच महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल हे सांगता येत नाही, कधी लवकर येईल कधी उशिरा येईल. आणि मग ज्यावेळेस पाऊस काळ लांबतो त्यावेळेस मग त्या ठिकाणी जून महिना अख्खा कोरडा जातो. कधीकधी जुलै महिन्यापासून पाऊस स्टार्ट होतो. त्याच्यानंतर मग एखादं वर्ष असं येतं की जूनमध्येच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, ऑगस्ट सप्टेंबर कोरडे जातात. त्याच्यामुळे दरवर्षी हा जो पडणारा पाऊस आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पडणारा जो काही मान्सून आहे तो जरी 4 महिन्यामध्ये पडत असला तरी 4 महिन्यामध्ये तो सारखा पडत नाही. याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजे 2019ची घटना, त्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये जो पाऊस आहे तो मराठवाड्यामध्ये पाऊस काहीच पडला नाही सुरुवातीचे 2-3 महिने, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये खूप चांगला पाऊस पडला आणि बऱ्यापैकी जी सरासरी आहे ही पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण केली. म्हणजे 4 महिन्याचा जो काही एकूण पाऊस आहे तो एकूण पाऊस कधीकधी पाऊस एका महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो, कधीकधी तो 15 दिवसामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो. जी सरासरी आहे ती सरासरी म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये सारखी होणार नाही. कधीकधी जून महिन्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पावसाची सरासरी पूर्ण होऊ शकते. त्याच्यामुळे या 4 महिन्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे त्याचं मासिक प्रमाण त्याच्या प्रादेशिक वितरणात व फार मोठ्या प्रमाणात तफावत आणि विविधता पाहायला मिळते. महाराष्ट्रात जो पडणारा पाऊस आहे तो सगळीकडे एकसारखा पडत नाही. जसं आपण पाहतो की कधी दक्षिण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते, कधीकधी विदर्भामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते, कधीकधी मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. यावर्षी आपल्याला माहिती आहे की शेवटच्या कालावधीमध्ये जो पाऊस पडला, या कालावधीमध्ये पावसाळा कालावधी थोडासा लांबलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच्यामध्ये शेवटी जो पाऊस पडला त्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचा काही भाग, ज्याच्यामध्ये औसा आणि निलंगा तालुका येतात, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या अगोदरच्या वर्षी त्या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे सांगता येत नाही की महाराष्ट्रामध्ये कधी कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण सगळीकडेच वाढलेलं दिसतं आणि त्याच्यानंतर विदर्भाकडे जसं जसं आपण जाऊ पूर्वेकडे तसं ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी पावसाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रदेश जो येतो, ज्याला आपण मावळचा भाग म्हणतो, तर या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण जास्त असतं.
त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एकूण पावसाचं जे काही वितरण आहे तर ते वितरण कशा पद्धतीनं झालेलं आहे त्याच्या संदर्भाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी कोकणातील भरपूर पर्जन्य म्हणजे कोकणामध्ये जो सरासरी पाऊस पडतो तो 250 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पडतो. त्याच्यानंतर दक्षिण कोकणातून उत्तरेकडे जात असताना पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला दिले की रत्नागिरीमध्ये 244 सेंटीमीटर आहे. त्याच्या उत्तरेकडे गेल्यानंतर अलिबागमध्ये 196 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि त्याच्या उत्तरेकडे कुलाबा या ठिकाणी गेल्यानंतर 169 सेंटीमीटर पाऊस. म्हणजे थोडक्यात काय की रत्नागिरीपासून अलिबागकडे जाताना थोडक्यात या ठिकाणी रत्नागिरीपासून अलिबागकडे जाताना पावसाचं जे काही प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण आपल्याला कमी कमी झालेलं दिसतं. म्हणजे थोडक्यात दक्षिण कोकणापासून उत्तर कोकणाकडे जात असताना पावसाचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या मागचं जे काही कारण आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे एकतर उत्तर कोकण थोडासा विस्तीर्ण आहे, दक्षिण कोकण अरुंद आहे, दुर्गम भाग आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी वारे प्रभावीपणे अडविले जातात. आणि त्याचबरोबर उत्तर कोकण थोडासा विस्तीर्ण आहे, त्याची रुंदी जास्त आहे. या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्याचबरोबर कोकणामध्ये जो सरासरी पाऊस आहे तो 250 ते 300 सेंटीमीटर म्हणजे इथं भरपूर पाऊस पडतो. भरपूर म्हणजे जास्त पाऊस पडतो. आता कोकणामध्ये जास्त पाऊस पडण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे कोकणाच्या अगदी या ठिकाणी पूर्वेला जर आपण पाहिलं तर सह्याद्री पर्वत आहे. मग जे काही अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त जे वारे आहेत हे वारे या ठिकाणी सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि सह्याद्री पर्वताला अडवले गेल्यानंतर इथं जो पाऊस पडतो तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोकणामध्ये जो वार्षिक पाऊस आहे तो सरासरी 250 ते 300 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर घाटमाथ्यावरील अतिपर्जन्य. ठीक आहे, आता घाटमाथ्यावरील अतिपर्जन्य म्हणजे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अति जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पावसाचा जो प्रदेश आहे तो हाच आहे, सह्याद्रीचा घाटमाथा. घाटमाथ्यावर देखील दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं. त्याची उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये आंबोली जे सह्याद्रीच्या दक्षिणेकडे त्याचं लोकेशन आहे तर आंबोलीमध्ये 707 सेंटीमीटर पाऊस पडतो. आंबोलीच्या उत्तरेकडे गेल्यानंतर महाबळेश्वर हे ठिकाण आहे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती, त्या ठिकाणी 594 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि त्याच्यानंतर माथेरान म्हणजे महाबळेश्वरच्या आणखीन उत्तरेकडे गेल्यानंतर 493 सेंटीमीटर जो माथेरानमध्ये पाऊस पडतो ते लोकेशन येतं. म्हणजे थोडक्यात काय की घाटमाथ्यावरती सुद्धा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. आता घाटमाथ्यावरती जो काही पाऊस पडतो तो पाऊस एवढा जास्त का पडतो तर त्याच्यामागचं जे कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे थोडक्यात एकतर सह्याद्री पर्वताचा जो काही हा घाटमाथा आहे तो घाटमाथा म्हणजे अरबी समुद्रावरून येणारे जे काही बाष्पयुक्त वारे आहेत हे सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि या ठिकाणी ज्यावेळेस हे वारे येतात त्यावेळेस इथं असणारी जी काही उंची आहे ती उंची खूप जास्त आहे आणि जसं जसं बाष्पयुक्त वारे हळूहळू हाईटनुसार वर जायला लागतील त्यावेळेस त्यांच्यापासून खूप जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे. कारण बाष्पयुक्त वाऱ्याचं ज्यावेळेस आपण टेम्परेचर कमी करू त्यावेळेस ते वारे बाष्प संपृक्त होतात, सांद्रीभवन प्रक्रिया व्हायला लागते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला लागतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस हे बाष्पयुक्त वारे घाटमाथ्यावरती येतात त्यावेळेस त्या ठिकाणी घाटमाथ्यावरती सर्वाधिक जास्त पाऊस ते देतात. त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडणारी जी ठिकाणं आहेत आंबोली असेल, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल हे सगळे घाटमाथ्यावरती असणारी लोकेशन आहेत. शेवटचं विधान दिलेले कोकण व घाटमाथ्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असून तो दररोज पडतो. ठीक आहे, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये घाटमाथ्यावरती सर्वाधिक जास्त पाऊस असणार आहे आणि तो दररोज पडल्यासारखा पडतो. म्हणजे महिन्यामध्ये जे काही 30 दिवस असतात ते प्रत्येक दिवशी थोडाफार प्रमाणावर त्या ठिकाणी नेहमी पाऊस पडत राहतो. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागातील पर्जन्याचे घटते प्रमाण. आता सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे आल्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती अतिजास्त पाऊस पडतो आणि जसं जसं सह्याद्री पर्वताच्या आपण पूर्वेकडे येऊ तसं तसं त्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण घटत जातं. सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे ज्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे वातविन्मुख बाजूवरती हे लोकेशन येतं. वातविन्मुख बाजू म्हणजे पर्वताच्या
म्हणजे वाऱ्याची दिशा पर्वताच्या ज्या बाजूला आहे, ज्याला वातसन्मुख म्हणतो म्हणजे कोकण साईड बाजू, आणि वातविन्मुख बाजू म्हणजे सह्याद्रीचा पूर्वेकडला भाग. या ठिकाणी त्याला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हटलं जातं, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूपच कमी होतं. घाटमाथ्यापासून पायथ्यापर्यंत पावसाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जात असताना त्या ठिकाणी पावसाचं जे काही प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. याचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. इथं असणारा जो काही सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जात असताना जसं तुम्हाला सांगितले की कोकणामध्ये या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, जास्त पाऊस पडतो. घाट माथ्यावरती अति जास्त पाऊस पडतो. त्याच्यामध्ये मग महाबळेश्वर असेल, आंबोली असेल, माथेरान असेल. आता इथं तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत कशा पद्धतीनं घाटमाथ्यापासून पूर्वेकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं, आणि ते एका जिल्ह्यामधलीच ठिकाणं आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये इथं महाबळेश्वरचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे. इथं महाबळेश्वर आहे, इथं तुम्हाला पावसाचं प्रमाण दिलेलं आहे 594 सेंटीमीटर वार्षिक पाऊस. त्याच्यानंतर त्याच्या थोडंसं पूर्वेला आल्यानंतर इथं पाचगणीचं लोकेशन आहे. या पाचगणीवरती जो पाऊस पडतो तो 158 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की इथं पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. आणखीन थोडंसं याच्या उतारावरती सह्याद्रीच्या पूर्वेला आल्यानंतर वाई हे लोकेशन या ठिकाणी येतं. इथं जो पाऊस पडतो तो 54 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि आणखीन थोडंसं पूर्वेकडे आल्यानंतर इथं जे लोकेशन आहे ते फलटणचं लोकेशन आहे, जिथं वार्षिक पाऊस फक्त 32 सेंटीमीटर आहे. ही सगळी लोकेशन एकाच जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याला येतात किंवा सह्याद्रीच्या पूर्वेकडे जाताना ही ठिकाणं आहेत. त्याच्यामुळे घाटमाथ्यापासून पूर्वेकडे येत असताना पावसाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. त्याच्यामागचं कारण म्हणजे आता इथं जे काही वारे बाष्पयुक्त वारे आहेत, इथं मोठ्या प्रमाणावर पाऊस देतात. आणि एक लक्षात घ्या की हे वारे हळूहळू आता कुठे येत आहेत, जमिनीकडे येत आहेत, खाली सरकत आहेत. एकतर यांच्यामधलं पावसाच्या स्वरूपामध्ये जे बाष्प होतं ते कमी झालेलं आहे, म्हणजे वाऱ्यामधलं एकतर बाष्प कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर हे वारे जमिनीकडे येत आहेत. एक लक्षात घ्या की जसं जसं आपण जमिनीपासून वर जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी होतं, आणि परत जसं जसं आपण जमिनीकडे येऊ तसं तसं काय होतं, टेम्परेचर वाढत चालतं. ज्यावेळेस वाऱ्याचं तापमान वाढतं त्यावेळेस वाऱ्याची बाष्पधारण शक्ती वाढते. बाष्पधारण शक्ती वाढते म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन बाष्प सामावू शकतं. ज्यावेळेस वाऱ्याची बाष्पधारण शक्ती जास्त असते त्यावेळेस अशा वाऱ्यांपासून पाऊस पडत नाही. ठीक आहे. आणि ज्यावेळेस वाऱ्याचं टेम्परेचर कमी कमी होतं त्यावेळेस वाऱ्याची बाष्पधारण शक्ती कमी कमी होते. एक वेळ अशी येते की कमी टेम्परेचरमुळे वारे बाष्प संपृक्त बनायला लागतात. त्या वाऱ्यांमध्ये 100% बाष्प असतं, सांद्रीभवनाची प्रक्रिया होते आणि पाऊस पडायला लागतो. परंतु ज्यावेळेस वाऱ्याचं टेम्परेचर वाढतं त्यावेळेस बाष्पधारण शक्ती वाढते आणि अशा वाऱ्यांपासून पाऊस पडत नाही. त्याच्यामुळे हेच कारण आहे की ज्यावेळेस सह्याद्री पर्वत ओलांडून हे वारे पूर्वेकडे येतात त्यावेळेस पावसाचं जे प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. ज्याची की तुम्हाला उदाहरणं दिलेली ठिकाणं दिलेली आहेत कशा पद्धतीने त्या ठिकाणी पाऊस कमी कमी होत जातो. त्याच्यानंतर गोदावरी, भीमा, कृष्णा खोऱ्यांचा जो दक्षिण उत्तर पट्टा आहे, तो दक्षिण उत्तर पट्टा जो आवर्षणग्रस्त प्रदेश आहे. आता याचं जे काही लोकेशन येतं ते महाराष्ट्रामध्ये जर आपण याचं लोकेशन पाहिलं, एक इमॅजिन करू की हा महाराष्ट्राचा नकाशा, याच्यामध्ये हा सह्याद्री पर्वत, या सह्याद्री पर्वताच्या या बाजूला गोदावरी नदी, त्याचबरोबर भीमा नदी आहे आणि त्याचबरोबर कृष्णा नदी. या खोऱ्यांचा दक्षिण उत्तर पट्टा म्हणजे हा पट्टा येतो. या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी आवर्षणग्रस्त प्रदेश आहे. जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं की वारे सह्याद्री पर्वत ओलांडून पूर्वेकडे येतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यामधलं बाष्पाचं जे प्रमाण आहे ते बाष्पाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी कमी होत चालतं. आता इमॅजिन करू की हा सह्याद्री पर्वत आहे. इकडली जी बाजू आहे ती कोकणाची आहे, ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो. त्याचबरोबर घाटमाथ्यावरती अति जास्त पाऊस पडतो. आणि इकडं ज्या नद्यांचा उगम होतो सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, या ठिकाणी गोदावरी नदी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी भीमा नदी असेल आणि इथं असणारी कृष्णा नदी असेल. आता यांचा दक्षिण उत्तर जो खोऱ्यांचा पट्टा आहे म्हणजे तो हा येईल जो पर्जन्यछायेचा असणार आहे. म्हणजे इथं पावसाचं जे प्रमाण आहे, इथं पावसाचं प्रमाण खूपच कमी असेल. ते कमी का असतं हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक खोऱ्यात 80 ते 120 किलोमीटर रुंदीचा दक्षिण उत्तर असा एक पट्टा आहे की तेथे पावसाचे प्रमाण 50 सेंटीमीटरपेक्षा कमी असून ते अनिश्चित स्वरूपाचं आहे. ठीक आहे. आत्ताच जे काही तुम्हाला लोकेशन दाखवलं याच्यामध्ये जी काही ठिकाणं येतात त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, ज्या ठिकाणी 44 सेंटीमीटर पाऊस पडतो. नगर जिल्ह्यातील संगमनेर असेल, ज्या ठिकाणी 37 सेंटीमीटर पाऊस पडतो. पुणे जिल्ह्यातील दौंड आहे, ज्या ठिकाणी 32 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्याच्यानंतर बारामती, ज्या ठिकाणी 33 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि साताऱ्यातील दहिवड, ज्या ठिकाणी 29 सेंटीमीटर पाऊस पडतो. तर या सगळी ठिकाणं या लोकेशनमध्ये येतात.
या नदी खोऱ्यामध्ये येतात. परंतु एक लक्षात घ्या की जरी या ठिकाणी त्यांची लोकेशन येत असली तरी इथं बराचसा शेतीचा विकास झालेला आहे. ऊसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. त्याच्यामागचं कारण म्हणजे बहुतांश नद्यांचा उगम याच ठिकाणी होतो. या नद्यावरती अनेक प्रकल्प या भागामध्ये आहेत. नद्यांचं पाणी अडवलं जातं. जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी या ठिकाणी शेतीचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याच्यानंतर हळूहळू वारे ज्यावेळेस पूर्वेकडे जायला लागतील म्हणजे मराठवाड्याकडे जायला लागतील त्यावेळेस साधारण वाढते पर्जन्य. म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खूप कमी पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर मराठवाड्याकडे हे वारे येत असताना त्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण वाढत चालतं. इथं विधान दिलेलं की दख्खनच्या पठारावरील आवर्षणग्रस्त प्रदेश ओलांडल्यानंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढते. त्याची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे. सोलापूरमध्ये 43 सेंटीमीटर पाऊस. त्याच्यानंतर आणखीन पूर्वेकडे आल्यानंतर बीडमध्ये 56 सेंटीमीटर पाऊस. त्याच्या म्हणजे औरंगाबादमध्ये 60 सेंटीमीटर. आणखीन पूर्वेकडे उस्मानाबाद 37 सेंटीमीटर आणि नांदेड 78 सेंटीमीटर. म्हणजे एक लक्षात घ्या की सह्याद्री पर्वताचा जो पूर्वेकडला पायथा आहे तिथून आता आपण हळूहळू पूर्वेकडे जातो आहे. त्याच्यामध्ये मग सोलापूर 43 सेंटीमीटर, बीड 56 सेंटीमीटर, औरंगाबाद 60 सेंटीमीटर, उस्मानाबाद 67 सेंटीमीटर आणि नांदेड 78 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात काय की हळूहळू जसं आपण पर्जन्य छायेच्या प्रदेशामधून पूर्वेकडे म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये येऊ तसं पावसाचं प्रमाण जे आहे ते पावसाचं प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विदर्भातील निश्चित वाढते पर्जन्य. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन मराठवाड्यामधून आपण विदर्भाकडे ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस पुन्हा आणखीन पावसाचं प्रमाण वाढत चालतं. याच्यामध्ये उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे बुलढाणा 67 सेंटीमीटर, त्याच्यानंतर अकोला 68 सेंटीमीटर. पुन्हा आणखीन पूर्वेकडे ज्यावेळेस अमरावतीकडे आपण जाऊ 75 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण. त्याच्यानंतर यवतमाळ 85 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. वर्धा 98 सेंटीमीटर आणि नागपूर 100 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात काय की मराठवाड्यामधून ज्यावेळेस आपण विदर्भाकडे जाऊ त्यावेळेस पुन्हा आणखीन पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता विदर्भामध्ये पाऊस का वाढतो किंवा पावसाचं प्रमाण का वाढतं तर याच्यामागचं कारण असं सांगितलं जातं की एकतर हा जो काही आपला द्वीपकल्पीय भाग आहे, भारताचा जो काही त्रिकोणी भाग आहे, याच्यामध्ये विदर्भाचं लोकेशन अगदी मध्य भागामध्ये आणि जे मान्सून वारे वाहत येतात ते मान्सून वारे दोन्ही ठिकाणाहून येतात. एक अरबी समुद्रावरून मान्सून वारे वाहत येतात, दुसरं बंगालच्या उपसागरावरून मान्सून वारे वाहत येतात आणि मग विदर्भाचं लोकेशन दक्षिण भारताच्या अगदी मध्य भागामध्ये आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही मान्सून वाऱ्याच्या शाखा इथे एकत्रित येतात. त्याच्यामुळे देखील या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतं. या ठिकाणी आणखीन एक कारण सांगितलं जातं की जो या भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याचं आणखीन एक कारण सांगितलं जातं. ते म्हणजे या भागामध्ये त्या ठिकाणी व्हिजिटेशन जास्त आहे, म्हणजे वनांचा भाग जास्त आहे, वनस्पतीचं प्रमाण जास्त आहे आणि जिथं वनस्पतीचं प्रमाण जास्त असतं तिथं पाऊस जास्त पडतो. त्याच्यामागचं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे बाष्पोत्सर्जनाच्या माध्यमातून वनस्पतीसुद्धा वाऱ्यांमध्ये बाष्पाचा पुरवठा करतात आणि अशा पद्धतीनं जर बाष्पाचा पुरवठा होत असेल तर त्या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्यास मदत होते. त्याच्यामुळे विदर्भामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाऊस जो आहे तो पाऊस वाढलेला आपल्याला दिसतो. मध्य महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण मध्यम स्वरूपाचं आहे. इथं पर्जन्य छायेचा भाग जिथं पाऊस खूपच कमी पडतो, इथं घाटमाथा ज्या ठिकाणी अतिजास्त पाऊस पडतो आणि कोकण जिथं जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. कोकणामध्ये जो पाऊस पडतो तो साधारणतः जसं तुम्हाला सांगितलं की 250 ते 300 सेंटीमीटर इथं पाऊस पडतो. घाटमाथ्यावरती 400 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडतो. पर्जन्य छायेच्या भागामध्ये जो वार्षिक पाऊस आहे तो 45 सेंटीमीटर 50 सेंटीमीटरच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पुन्हा आणखीन पाऊस वाढतो. या भागामध्ये आल्यानंतर पावसाचं प्रमाण 80 सेंटीमीटरपर्यंत वाढतं. विदर्भामध्ये पुन्हा आणखीन पावसाचं प्रमाण वाढतं. 90 ते 100 सेंटीमीटर इथं पाऊस वाढलेला आपल्याला दिसतो. एकंदरीत अशा स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोकणातून विदर्भाकडे जात असताना. त्याच्यानंतर विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजे अगदी पूर्वेकडला जो काही भाग आहे तर तिथं पुन्हा आणखीन तुम्हाला जास्त पाऊस दिसेल. भंडारा 126 सेंटीमीटर, चंद्रपूर 120 सेंटीमीटर, गडचिरोली 129 सेंटीमीटर. त्याच्यानंतर चिखलदरा, विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस हा चिखलदरा, सातपुडा पर्वतामध्ये येणारं जे काही थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा, ज्या ठिकाणी वारे अडविले जातात, प्रतिरोध प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडतो.
त्याच्यानंतर सापेक्ष आर्द्रता, पावसाळ्यात वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता भरपूर असते. स्वाभाविक आहे की वारे समुद्राकडून येत आहे, त्याच्यामुळे ह्युमिडिटी त्यांच्यामध्ये जास्त असणं स्वाभाविक आहे, बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. याच्यामध्ये सर्वाधिक जास्त कोकणामध्ये 85 ते 90% आर्द्रता वातावरणामध्ये पाहायला मिळते. मध्य महाराष्ट्रामध्ये 75 ते 80%, विदर्भामध्ये 70 ते 75%. त्याच्यानंतर पावसाचे जे दिवस आहेत, कोकणात जो पावसाळाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये एकूण 4 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तो 75 ते 95 दिवस पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्रामध्ये 50 ते 75 दिवस पाऊस पडतो. विदर्भामध्ये 60 ते 65 दिवस पाऊस पडतो. सर्वात जास्त पावसाचे जे दिवस आहे ते गगनबावडा या ठिकाणी, जिथं सर्वाधिक जास्त दिवस म्हणजे 108 दिवस पाऊस पडतो. महाबळेश्वरमध्ये 103 दिवस पाऊस पडतो. आंबोलीमध्ये 97 दिवस पाऊस पडतो. तर अशा पद्धतीनं ही महाराष्ट्रातील हवामानाची पावसाळ्यातील परिस्थिती होती. ह्युमिडिटी किंवा आर्द्रतेचं प्रमाण कसं आहे, पाऊस कशा स्वरूपाचा महाराष्ट्रामध्ये पडतो, तर या संदर्भाची ही संपूर्ण माहिती होती. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ज्यांनी कोणी आणखीन सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.